तो मला कायम ओरडत असायचा जिम्माच्या वेळेला शूट करताना, ओले आलेच्या वेळेला, की तू का फिरायला जात नाहीस. आणि मी आणि माझे आई वडील आणि भाऊ आम्ही गुजरातला कुठेतरी गेलो होतो आणि येताना मग 4 गाड्या बदलाव्या लागल्या वगैरे असं काय 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 काय. मी फार लहान होते आणि मला खूप इरिटेट झालं की का गाड्या बदलायला लागतात, एका गाडीतून का नाही जात होत आपण. सिद्धार्थ बरोबरची सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे आता तूच म्हणाली म्हणून मला लक्षात आलं की खरं तर हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सॉलिट्यूड ॲप तुमच्या भेटीस येतोय आणि जी अभिनेत्री तुमच्यासोबत फिरायला आता येणार आहे ती सायली माझ्यासोबत आहे. सायली कशी आहेस? मी मस्त आहे. तुम्हाला सांग, तुला माझ्याबरोबर फिरायला यायला आवडेल का? येस, म्हणूनच मी बोलली की तू घेऊन जातेस आता मला. चल चल प्लीज. कुठे चालली, कधी चालली आहेस? मी मॉलदीव्सला चालले आणि सप्टेंबरमध्ये. मला असं वाटतं की गौरी गणपती झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये, अर्थातच पितृपक्षाच्या आधी. पण ज्यांच्या घरी गौरी गणपती पण आहेत ते सगळं झाल्यानंतर हा प्लॅन होतोय. त्यामुळे ती सगळी एक सणांची आणि त्या उत्सवाची एक धावपळ संपून सगळ्यांना एक थोडासा चिल टाईम हवा असो, त्या वेळेत करेक्ट आम्ही ही टूर प्लॅन केलेली आहे. आणि मला माहिती नाही तिकडचं वातावरण कसं असतं, काय असतं, कारण एवढा अभ्यास अजून मला झाला नाही. पण समुद्रकिनारी आहे किंवा समुद्रातच तिकडे बरेच रिसॉर्ट्स आहेत, त्याच्यामुळे ते आपण बघतोच रील्सवर किती सुंदर आहे ते मॉलदीव्स. त्यामुळे माझं एक माझी एक इच्छा पूर्ण झाली आहे या सॉलिट्यूड हॉलिडेजच्या निमित्ताने. नक्कीच. पण आम्ही इंस्टाग्रामवर बघतो ना, तेव्हा सायली इथे असते, नंतर तिथे असते. फिरण्याची आवड कधीपासून आहे? फिरण्याची आवड मला असं वाटतं मला खूप आधीपासून असेल, पण कामाच्या निमित्ताने मी कदाचित त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. सिद्धार्थ चांदेकर जे आपले खूप गुणी अभिनेता आणि आमचा मित्र आहे खूप चांगला, तो मला कायम ओरडत असायचा जिम्माच्या वेळेला शूट करताना, ओले आलेच्या वेळेला, की तू का फिरायला जात नाहीस. आणि तू म्हणजे तुला कळत नाहीये का फिरणं किती इम्पॉर्टंट आहे आणि किती गरजेचं आहे. वेगवेगळी ठिकाणं बघ, आता तुझं ते वय आहे, आता तू मस्तपैकी एकटी जाऊ शकते. तर मी कधी त्याच्याकडे फार लक्ष दिलं. मी म्हटलं मी जाणार आहे. पण ते काही निमित्ताने घडत नव्हतं. आणि म्हणजे कामं असतील किंवा शूट, आता मी बुक केली एखादी टूर आणि त्याच वेळेला शूट यायचं, मग काम ही आपली पहिली प्रायोरिटी आहे, त्याच्यामुळे ते राहून जायचं. पण आत्ता गेल्या 2024 पासून मी खूप मनावर घेतलं आणि मी फिरायलाच लागले. आणि आता अशी फिरतेय मी की खरंच माझ्या मित्रमंडळींना किंवा माझ्या लोकांना माहिती नसतं की मी इथे ऍक्च्युली आता मी हे बघून, पण मी इथे हे बघून सुद्धा खूप लोकांना शॉक बसणार आहे की अच्छा ही आली आहे परत मुंबईत. पण आता जसं तू बोलली की सिद्धार्थ तुला ओरडत होता आणि त्याच्यासोबतच मूवी निमित्त लंडन जाऊन आली, किती मजा मस्ती केली, काय त्रास दिलाय त्याने? तो त्रासच देतो, पण म्हणजे मला मजा येते, कारण मीही त्याला तितकाच त्रास देते आणि तोही तितकाच त्रास देतो. सिद्धार्थ बरोबरची सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे आता तूच म्हणाली म्हणून मला लक्षात आलं की खरं तर 3 आम्ही सिनेमे केले, जिम्मा 2 आणि ओले आले. तिन्ही याच्यात मी त्याच्याबरोबर फिरली आहे. म्हणजे हे आम्ही इथे काहीच शूट केलेलं नाही आहे मुंबईत किंवा आसपासच्या ठिकाणी. जिम्मा याला झाला लंडनला, जिम्मा 2 झाला स्कॉटलंडला, लेक डिस्ट्रिक्टला, आणि ओले आले तर उत्तराखंडला. त्याच्यामुळे आम्ही ॲक्च्युली आमचे सिनेमे आणि ट्रॅव्हल, हे प्रवास, हे एकत्र आहे खरं तर. याच्याकडे मी आत्ता लक्ष देते, पण तोही मला प्रचंड त्रास देतो. पण मला असं वाटतं की तो खूप चांगला सहप्रवासी आहे. तू मध्ये नॅशनल पार्कलाही जाऊन आली, तिकडच्या काही आठवणी आहेत? तिकडच्या आठवणी काय, मला सगळे वाघ बघायला जातात नॅशनल पार्कला म्हणजे रिझर्व फॉरेस्टमध्ये आपण म्हणूया. नॅशनल पार्क असे खूप वेगळे आहेत. पण मला असं वाटतं की मला जंगल खूप आवडतं. मला फोन बंद असला आणि मी जंगलात असले आणि बाकी पक्ष्यांचे आवाज येत आहेत, पानांचे आवाज येत आहेत, कारण वाऱ्याने जी झाडं आणि पानं हलतात त्याचा आवाज मला प्रचंड आवडतो. मला ओव्हरऑल मला ती शांतता आणि ते आवाज मला प्रचंड आवडते, कारण इकडे आपण सतत एक हॉर्न आणि गाड्यांचे आवाज आणि ते प्रदूषण आणि एक कलकलाट चालू असतो आपल्याकडे. आणि मला आता ते असं वाटतं की ते माझं सेकंड होम झालेलं आहे. आणि बऱ्याच वर्षापासून होतं, पण मी एवढं इंस्टाग्रामवर ते टाकत नव्हते. आता मी बऱ्याच कंपन्यांशी असोसिएट झाल्यामुळे
किंवा त्यांच्याबरोबर प्रवास करत असल्यामुळे एक आता सॉलिट्यूड हॉलिडेज सारख्या काही इतर कंपनी आहेत, म्हणजे ज्या सफारीज करतात, जंगल सफारीज, ते त्यांच्याबरोबर असोसिएट झाल्यामुळे मला ते सोशल मीडियावर टाकावं लागते. नाही तर बऱ्याचदा मी अशी रँडम फिरूनही आली आहे, पण ते लोकांपर्यंत पोचलं नव्हतं. तिकडचा अनुभव हा फार वेगळा आहे. आणि मला असं वाटतं की मेडिटेशन न करता मेडिटेशन होणं आणि शांत वाटणं हे जंगल तुम्हाला देतं. पण कुटुंबासोबत किंवा लहानपणी एक ट्रिप केलेली जी आजही आठवते? मला खूप ट्रिप्स आठवतात. खूप ट्रिप्स ॲक्च्युली केल्या नाही आहेत. त्याच्यातल्या 2-3 आहेत ज्या मला प्रचंड आठवतात. मी आणि माझे आई वडील आणि भाऊ आम्ही गुजरातला कुठेतरी गेलो होतो आणि येताना मग 4 गाड्या बदलाव्या लागल्या वगैरे, असं काय 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 काय. मी फार लहान होते आणि मला खूप इरिटेट झालं की का गाड्या बदलायला लागत आहेत, एका गाडीतून का नाही जात होत आपण. आणि माझ्या वडिलांनी ह्या सगळ्या गोष्टीनंतर गाडी विकत घेतली बिचाऱ्यांनी. आणि ते मला इतकं मनाला हे झालं की खूप असं भारी वाटलं की मला त्या 4 गाड्या बदलल्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी गाडी विकत घेतली. सो दिस इज वडिलांचं हे. सॉलिट्यूड पोहोचलं कसं सायलीपर्यंत? मला वाटतं की ओमप्रकाश एकदा या ॲड फिल्मसाठी शूटच्या निमित्ताने तिकडे गेला होता आणि मला वाटतं गार्गीताई आणि त्याचं बोलणं झालं आणि माझा काहीतरी विषय झाला आणि गार्गीताईने मला फोन केला आणि ओमप्रकाशनेही मला विचारलं की तुला गार्गीताई फोन करेल, तुला आवडेल का जायला? मी म्हटलं डेफिनेटली, तिला सांग. तिने मला फोन केला आणि तिने मला विचारलं. तिने पहिले दुबईचं वगैरे विचारलं होतं, पण मी तेव्हा दुबईतच होते जेव्हा तिने मला विचारलं तेव्हा. त्याच्यामुळे मी म्हटली मी आत्ता आहे दुबईत. तर ती म्हणे मग मी काहीतरी वेगळं प्लॅन करते, तुला सांगते. आणि हे मॉलदीव्सचं आलं, ते कुठेतरी खूप आधीपासून माझ्या मनात होतं जायचं, जे पूर्ण झालं. पण आता जाणार आहेस, प्रेक्षकांसोबत जाणार आहेस, काय सांगशील त्यांना? मला छान वाटतंय, कारण या निमित्ताने फेस टू फेस 1-to-1 प्रेक्षकांशी बोलणं होणार आहे. किंवा मी प्रेक्षकही नाही म्हणणार आता त्यांना, कारण ते सहप्रवासी होतील माझे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही निमित्ताने, कुठल्याही माध्यमातून आता आपण इथे जमलेल्या लोकांपैकी काही जण येऊन भेटतात आणि तुमच्या ओळखी वाढतात. सो मला असं वाटतं की या प्रवासात एक सेलिब्रिटी आणि ॲक्टर म्हणून मी जात नाही आहे, एक प्रवासी म्हणून जाते. आणि त्याच उद्देशाने मी जाते की माझ्या नवीन ओळखी होतील, काही मित्र बनतील, काही मैत्रिणी बनतील, किंवा काही एक काकू मावशी आणि असे काही रिलेशन्स तिकडे नवीन नाती मिळतील. तर याच दृष्टीने मी जाते आणि ते तसं एक्सप्लोअर करायला मला प्रचंड आवडतं. मला वेगवेगळ्या माणसांना, अनोळखी लोकांना भेटायला मला प्रचंड आवडतं. या निमित्ताने थँक्यू सो मच तुलासुद्धा, गार्गीताईला आणि डेफिनेटली सॉलिट्यूड हॉलिडेजला, कारण बऱ्याच लोकांचं प्रवासाचं स्वप्न असं पूर्ण होतं आहे आणि जे खूप काय म्हणू आपण सोपं झालं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.